हाय हॅलो नमस्कार। आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी ज्योती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। ज्योती सिंपल रेसिपीमध्ये आज आपण श्रावण स्पेशल कुरकुरीत उपवासाची भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी किंवा वऱ्याचा तांदूळ खायचा कंटाळा आला असेल तर ही उपवासाची भजी बनवून पहा। हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त मेहनत लागत नाही आणि अगदी कमी वेळेत व कमी खर्चात उपवासाची भजी तयार होतात। तुम्हाला एक भजी तोडून दाखवते। तुम्ही बघू शकता ही भजी बाहेरून किती कुरकुरीत झाली आहे आणि आतून किती मऊ झाली आहेत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। भजी बनवण्यासाठी लागणारे पीठ तयार करून घेऊयात। त्यासाठी कढई गरम करून कढईमध्ये अर्धी वाटी साबुदाणा घालूयात आणि हा साबुदाणा आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे। साबुदाणा भाजून झाला आहे। यामध्ये आता 2 वाट्या वऱ्याचे तांदूळ घालूयात आणि वऱ्याचे तांदूळ सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत। वऱ्याचे तांदूळ आणि साबुदाणा एकत्रच भाजून घ्यायचा। वऱ्याचा तांदूळ आणि साबुदाणा भाजल्यामुळे पिठाला छान खमंग चव येते। तुम्ही हे पीठ तयार करून ठेवू शकता आणि हवे तेव्हा तुम्ही हे पीठ काढून त्याच्यापासून गरमागरम कुरकुरीत अशी भजी बनवू शकता। हे पीठ अगदी महिनाभर चांगले राहते। तुम्हाला जर पीठ तयार करायचे नसेल तर तुम्ही या पिठाऐवजी शेंगाड्याचे पीठ किंवा राजगिरीचे पीठ सुद्धा वापरू शकता। साबुदाणा आणि वऱ्याचे तांदूळ छान भाजून झाले आहेत। आता हे आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊयात। हे साबुदाणा आणि वऱ्याचे तांदूळ छान थंड होऊन देऊयात आणि मग आपण हे मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेऊयात। वऱ्याचे तांदूळ आणि साबुदाणा थंड झाला आहे। आता हे आपण एका मिक्सर जारमध्ये घेऊयात आणि आता हे एकदम बारीक वाटून घेऊयात। तुम्ही बघू शकता हे पीठ किती बारीक वाटले गेले आहे। आता हे पीठ आपण साईडला ठेवूयात आणि भजी बनवायला सुरुवात करूयात। उपवासाची भजी बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये मी इथे 3 बटाटे खिसून घेतले आहेत। तुम्हाला जर बटाटा खिसलेला आवडत नसेल तर तुम्ही बटाटा बारीक चिरून सुद्धा घेऊ शकता। यामध्ये आता 1 वाटी आपण तयार केलेले पीठ घालूयात। यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूयात। यामध्ये आता 1 चमचा हिरव्या मिरच्यांची पेस्ट घालूयात। तुम्ही हिरव्या मिरच्यांच्या ऐवजी लाल मिरची पावडर सुद्धा वापरू शकता। आता हे सर्व छान एकत्र करून घेऊयात। या सेम पिठापासून तुम्ही थालीपीठ सुद्धा बनवू शकता। तुम्हाला थालीपीठाची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुमच्यासाठी तोही व्हिडिओ नक्की शेअर करेल। यामध्ये आता थोडंसं पाणी घालूयात आणि हे पीठ छान तयार करून घेऊयात। पीठ तयार करताना लागेल तसंच थोडं थोडं पाण्याचा वापर करा। पीठ जास्त घट्टसरही नकोय आणि जास्त पातळही नकोय। अशा पद्धतीने पिठाचे गोळे तयार होतील इतपत त्यामध्ये पाणी घालायचं। पीठ तयार झाले आहे। आता आपण भजी बनवायला सुरुवात करूया। अशा पद्धतीने आता या पिठाचा छोटासा गोळा तयार करून घ्यायचा। भजी बनवण्यासाठी मी इथे अगोदरच तेल गरम करून घेतले आहे। यामध्ये आता आपण एक एक करून भजी सोडूयात। भजी तळताना गॅसची फ्लेम ही मीडियम टू लो ठेवायची, कारण हाय फ्लेमवरती जर भजी तळली तर भजी बऱ्याचदा आतून पिटाळ राहायची शक्यता असते। त्यामुळे लो टू मीडियम फ्लेमवरतीच भजी तळून घ्यायची। आता ही भजी छान गुलाबीसर होईपर्यंत तळून घेऊयात। आता ही भजी आपण एकदा पलटी मारून घेऊयात। तुम्ही बघू शकता या भज्यांना काही सुरेख रंग आला आहे। भजी छान तळून झाले हे कसं ओळखायचं? अशा पद्धतीने तेलामध्ये बुडबुडे यायच्या कमी होतात। जेव्हा या बुडबुडे यायच्या कमी होतील तेव्हा समजायचं की आपली भजी व्यवस्थित तळली गेली आहेत। आता ही भजी छान तळून झाली आहेत। आता ही आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने राहिलेले सर्व भजी तयार करून घेऊयात। आता भजी आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात। तुम्ही बघू शकता भजी किती छान झाली आहेत। भज्यांना किती छान सुरेख कलर आला आहे। तयार झाली मस्त कुरकुरीत उपवासाची भजी। ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर ही रेसिपी नक्की शेअर करा। तुम्हाला जर आपल्या सर्व रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो शेजारची बेल आयकॉन सुद्धा नक्की क्लिक करा,
बेल आयकॉन क्लिक केल्यामुळे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळेल, त्यामुळे तुमचा कोणताही व्हिडिओ स्किप होणार नाही। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।